बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 24. आत्ता कुठं जायचा हा प्रश्न होता. सगळीकडे तर शोधून झालंय, पाटलांचं काहीच डोकं झाले ना. ते गाडीत येऊन डोळे मिटून गप्प बसून राहिले. थोड्या वेळानं शामरावकडे पाहत बोलले, श्यामा, आता कुठं जाऊन पोरासने हुडकायचं? शामरावच्या डोक्यातनं धरणाचा विषय काही केला जात नव्हता. शांतानं सुद्धा पुन्हा पुन्हा धरणाबद्दल त्याला खूप काही सांगितलं होतं. एखादी तीच गोष्ट आपण ज्यावेळी खूप वेळ आणि खूप लोकांकडून ऐकतो, त्यावेळी ती गोष्ट आपल्या मनावर जास्त प्रमाणात अधोरेखित होते. जरी ती गोष्ट खोटी असली तरी ती खरी वाटू लागते. दुसरं म्हणजे जी गोष्ट जर वाईट असेल तर ती जास्तच प्रमाणात आपल्या मनावर कोरली जाते. दादा, मला त्या धरणाची जास्ती भीती वाटाली या बघ. पोरं जर त्यांच्या तावडीत गावले असतील तर त्यासनी नक्कीच त्या धरणाच्या आरा दिला असेल. शामरावच्या या शंकेनं सगळेजण पुन्हा काळजीत पडले. काय बोलायचं कुणाला काहीच सुचेना. पुन्हा धरणाचा विषय निघाल्यामुळं पाटील गोंधळून गेले. थोडा वेळ डोळे मिटून विचार करीत शांत बसून राहिले. मनात कुठली शंका ठेवायची नाही असा त्यांनी विचार केला. सुभाष, जे धरण बांधाल्या ते कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं या? पाटलांनी सुभाषला विचारलं. हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं या ते. सुभाष, गाडी तिकडे घेऊन चल. धक्के खात खात बऱ्याच वेळानंतर गाडी हुक्केरी पोलीस स्टेशन जवळ पोहोचली. शामरावला सोबत घेऊन पाटलांनी तिथल्या साहेबांची भेट घेतली. त्यांना घडलेली घटना व मनातील धरणाबद्दलची भीती सांगितली. खूप वेळ साहेबांनी व्यवस्थित समजावून सांगून त्यांच्या मनातला गैरसमज काढून टाकला. मनातल्या शंकेचं निरसन झाल्यावर दोघांनीही साहेबांना हात जोडले व गाडीत येऊन बसले. बाकीचे गाडीतच बसून होते. गाडी चालू झाली व परत गावाकडच्या रस्त्याला लागली. श्यामा, दोघाही साहेबांनी असंच सांगितले या म्हटल्यावर हे सगळं खोटं आहे बघ. लोक असं पाप करणार नाहीत. माणुसकीचा काय धरमबिरम आहे की नाही, ह्या सगळ्या अपवास आहे ते. माझ्या तरी मनातली शंका आता कायमचीच दूर झाली बघ. कधी बी एका परास दोघांनी विचारलेलं बरं असतं या. पाटील, होय दादा, एकटा कोणतरी खोटं बोलल, खरं दोघं बी खोटं बोलणार नाहीत. माझ्या मनातली बी शंका आता कायमची दूर झाली. एकदा मनातली शंका गेली म्हटल्यावर बरं झालं घेवा. धरणाबद्दलचा आमचा सगळ्यांचा बी गैरसमज दूर झाला. महादेव. धक्के खात खात सर्वजण तिन्ही सांजेला गावात पोचले. अंधुकसा प्रकाश पसरला होता. गाडी घराजवळ थांबल्यावर सगळेजण उतरून आपापल्या घरी गेले. सुभाष पण निघून गेला. पाटील बंधूंसोबत पोरं नसलेली पाहून रुक्मिणी आणि शांता डोळ्यांना पदर लावून रडू लागल्या. शांताच्या आईनं त्यांना समजावत शांत केलं. हे बघा, जे हिडकल गावाजवळ धरण बांधायला चालू आहे तिकडे आम्ही 2 वेळा जाऊन आलो. त्या दिवशी तिथल्या इंजिनियर साहेबांनी जाऊन भेटून आलो होतो आणि आज हुक्केरी पोलीस ठाण्याच्या मोठ्या साहेबांनी जाऊन भेटून आलोही. आमच्या सगळ्यांच्या मनात जी बी शंका होती ती आज दूर झाली. धरणाच्या आराला पोरं देतात हे सगळं खोटं आहे. या सगळ्या अफवा आहेत. पोरासनी धरणाच्या भीतीत घातलं असेल, ह्यो विषय आता कायमचा मनातून काढून टाका. आमच्या बी मनात लई भीती होती तिची. खरं दोघा बी साहेबांनी ह्या सगळ्या अपवास आहेत म्हणून सांगितलं. पाटलांनी दोघींनाही समजावून सांगितलं.
सर्वांच्या डोक्यातनं, विशेषतः शांताच्या व शामरावाच्या डोक्यातनं धरणाबद्दलचा काळजीनं काळवंडलेला एक विषय समाप्त झाला. पण का माहीत रुक्मिणीच्या मनात किंतु राहिलाच. तिनं दोन्ही बाजूने विचार केला. ते धरण बांधणारे लोक खोटं बोलत नसतील कशावरनं? त्यांनी खरं सांगायचंच नाही असं ठरवून घेतलं असेल तर? अशा शंका तिच्या मनात निर्माण झाल्या. तरी पण 2-2 ठिकाणी चौकशी केल्यावर तसं काही नसेल अशी तिनं आपल्या मनाची समजूत घातली. पाटलांनी जे काही सांगितलं ते ऐकून आशाचं पण समाधान झालं. आमच्या पोरासनीही काय बी झालेलं नाही. पोरं जितती आहेत, आम्ही मारतोया म्हणून ती कुठेतरी लांब पळून जाऊन दडून बसल्यात. आमचा राग थंड झाल्यावरच तिने घरला परत येतील यायचं असं ठरवलं असेल. शामराव असं बोलला. पण लांब म्हणजे नेमकं कुठे गेले असतील? आमची त्यासनी आठवण येत नसेल काय? असे प्रश्न तिघींच्याही मनात उभे राहिले. पण काहीही असो, चातक पक्षासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्याबरोबर उडून चाललेल्या एखाद्या ढगातनं पावसाचा थोडासा का असेना रिमझिम शिडकावा व्हावा व पुढच्या मोठ्या पावसाची आस लागावी. अगदी तसंच पोरासनं धरणाच्या आरळा दिलं नाही व ती दूर कुठंतरी सुरक्षित आहेत. या मनाला मिळालेल्या थोड्याशा दिलाशानं का असेना आपली पोरं आज ना उद्या परत घराकडे येतील ही आशा त्यांच्या मनात रुजली. भार काहीसा हलका झाला. दोघेही उठून आत गेल्या व जेवणाच्या तयारीला लागल्या. आपल्या मुलांसाठी मातापित्यांनी जीवाचा आटापिटा करणं ही सहज वृत्ती आहे, सहज भाव आहे, एक प्राकृतिक प्रवृत्ती आहे. पशुपक्षी सुद्धा आपल्या पिल्ला वासरांसाठी तळमळत असतात. जिथं मातृत्व आहे तिथं जिव्हाळा आहे. जिथं वियोग निर्माण होतो तिथं हा जिव्हाळाच आतड्याला पीळ पाडतो. व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लावणारा हा जिव्हाळाच होय. आठवणींनी वेळ लावणारा हाच जिव्हाळा होय. आयुष्यभर जीवाला झुरणी लावणारा सुद्धा हा जिव्हाळाच होय. विरह वेदनेचं अतीव दुःख सोसायला लावणारा हा जिव्हाळाच होय. जीवाला जीव द्यायला भाग पाडणारा सुद्धा हाच जिव्हाळा होय. प्रेमाचा वर्षाव करायला लावणारा आणि आनंदाश्रू गाळायला लावणारा सुद्धा हा जिव्हाळाच होय. जीवन आनंदानं किंवा दुःखानं भरून टाकणारा हाच जिव्हाळा होय. मातेच्या हृदयातनं अखंड वाहणारा झरा म्हणजेच जिव्हाळा होय. सर्वच कसं नैसर्गिक आहे. रुक्मिणी ही फारच हळव्या मनाची होती. करुणा, प्रेम, ममता, दया व माया अशा मानवी मनाच्या अनेक स्वाभाविक गुणधर्मांच्या आभूषणांनी सजलेली ती एक वात्सल्य मूर्ती होती. ज्याला जन्म देऊन तिनं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, काबाड कष्ट करीत ज्याला वाढवला, शिकवला, म्हातारपणातला आपला आधार समजून हाल अपेष्टा सहन करीत तिनं ज्याला लहानाचा मोठा केला, आपल्या वंशाचा दिवा म्हणून तिनं ज्याला अभिमानानं मिरवला, तोच आता तिला माहीत नसताना कुठेतरी गायब झाला होता. हे तिच्यासाठी मरणाहून मरण होतं. तिला हे सत्य समजल्यापासूनच्या 2 दिवसात ती कितीतरी वेळा मेली होती. त्याला हुडकून आणतील किंवा तो स्वतःहून परत येईल या आशेवरच ती जीव डोळ्यात आणून त्याची वाट पाहत होती. हळवं मन हे फार उतावळं असतं. तिच्या हळव्या मनाला आत्ताच्या आत्ता तिचा मुलगा तिला हवा होता. तिला उतावीळ करीत होती ती तिची माया. तिचं मातृत्व तिला उतावळं बनवत होतं. तिचं पुत्र प्रेम तिला उतावळं बनवत होतं. पण नियतीच्या गाडग्यात दुसरंच काहीतरी सिजत होतं. पोरं नसल्यामुळं दोन्ही घरं सुनी सुनी झाली होती. पोराविना वनवाशी झाली होती. रात्रीच्या एकांतात त्यांच्या आठवणीनं सर्वांच्या मनात गलबलून येत होतं. मनात कायम एकवटलेले तेच विचार, दुःखी विचारांची घालमेल व अस्वस्थता या सर्व गोष्टी झोपेत प्रत्येकाला निरनिराळ्या चांगल्या वाईट स्वप्नांना आमंत्रण देत होत्या. संजयचा व उमेशचा शोध चालूच होता, पण त्यांचा कुठंच पत्ता लागत नव्हता. पोलीस ठाण्याच्या पण चक्रा चालूच होत्या. पोलिसांना सुद्धा त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. सगळेजण हतबल झाले होते. रुक्मिणीच्या व शांताच्या डोळ्यांचा पदर हटत नव्हता.
दोघींनाही झुरणी लागली होती. रुक्मिणीच्या मनातला धरणाबद्दलचा किंतु मात्र आता घायपातासारखा मुळं सोडू लागला होता. आशा हवालदिल झाली होती. एके दिवशी पोरांना हुडकून येऊन निराश मनानं सगळेजण पाटलांच्या घरात बसले होते. रुक्मिणी व शांता डोक्याला हात लावून बसल्या होत्या. अचानकपणे वाटल्यास मुंबई पतोर जाऊन त्यासनी हुडकून येतो, हे महादेवनं बोलता बोलता बोललेलं वाक्य शांताला आठवलं. एवढं सगळीकडे हुडकून पण पोरं मिळत नाहीत म्हटल्यावरती कुठनं तरी त्या मुंबईला पळून गेले असतील, अशी तिच्या मनात शंका आली. कारण नोकरी धंद्यासाठी गावातले बरेच लोक मुंबईला जातात. गावातली बरीच पोरं सुद्धा कुणाला माहीत नसताना मुंबईला पळून गेलेली तिला ठाऊक होतं. एवढं हुडकून बी पोरं कुठं गावना झाल्यात म्हटल्यावर महादू दादानं एकदा म्हटलं होतं तसं पोरं त्या मुंबईला पळून गेले असतील काय? सगळ्यांकडे पाहत शांता दाटलेल्या कंठानं असं बोलली. रुक्मिणीच्या मनात धस्स झाला. मनात एक आशाही वाटू लागली. तिचा ऊर भरून आला. एवढी बारकी पोरं खिशात एक दमडी बी नसताना तेवढ्या लांब त्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात कशी जातील? ती मुंबई काय इथनं जवळ आहे बाई? पाटील, ह्याच्या अगोदर गावातली लई पोरं त्या मुंबईला पळून गेल्यात, हे सगळ्यासनी ठावा आहे. तशीच आमची बी पोरं तुम्ही मारत्या सात म्हणून काल 10वी पळून गेली असतील तर. दाटलेल्या कंठानं रुक्मिणी पाटलांकडे पाहत असं बोलली व तिनं डोळ्यांना पदर लावला. दादा, पायाला ठारा नाही तर एवढं सगळीकडं त्यासनी हुडकायला आम्ही फिरलो. खरं कुठं म्हणून ती गावायला नाहीत. आता मनात विचार आला आहे तरी एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय गेलंय? कुणासंगत तरी मुंबईला जाऊन त्यासनी हुडकून येऊया. उगीच मनात शंका राहायला नको. तिकडं पळून गेले असतील तर कदाचित गावतील बी. श्यामराव, आबा, आई ने आत्या म्हणतात तसं कुणासंगत तरी जाऊन बाबूला आणि उमाकांतला त्या मुंबईत जाऊन शोधून यावा जावा. बाहेर चाललेलं बोलणं आशानं ऐकल्यामुळं तिनंही अडखळत व घोगऱ्या आवाजात पाटलांना असं सांगितलं. सगळ्या सहकार्यांनी पण तशी शक्यता बोलून दाखवली व तिकडे जाऊन हुडकण्याबद्दल पाटलांना समजावून सांगितलं. बरं, ठीक आहे, तुम्ही सगळीच असं म्हणल्यासा तर मग ह्यो बी एक प्रयत्न करून बघूया. एवढं सगळं करून बघितलं ह्या एका गोष्टीमुळं उगीच मनात शंका राहायला नको. आमचा शंकर मुंबईतनं आला आहे, त्याला बोलवून आणजा. थोडा वेळ विचार करून पाटील असं बोलले व शंकरला बोलावून आणण्यास शामरावाला सांगितलं. शंकर पाटील, भावकीतला पाटलांचा दूरचा भाऊ, बऱ्याच वर्षांपासून मुंबईतल्या एका कापड गिरणीत कामगार म्हणून काम करणारा. शेतातल्या ऊसतोडीचा नंबर आल्यामुळं तो 4-5 दिवसांपूर्वी मुंबईहून गावाकडे आला होता. पाटलांच्या घरात घडलेल्या वाईट घटनांबद्दल त्यानं त्यांच्या घरात येऊन दुःख व्यक्त केलं होतं व त्यांना धीर दिला होता. क्षणाचाही विलंब न लावता शामराव उठला आणि शंकरला बोलवायला गेला व थोड्याच वेळात त्याला सोबत घेऊन आला. तो आलेला पाहून रुक्मिणी व शांता डोळ्यांना पदर लावत जेवण घरात उठून गेल्या. दादा, का बोलवला होतासा? पाटलांकडे पाहत शंकरनं विचारलं. शंकर, आमची दोन बी पोरं 15-20 दिवसामागं कुठंतरी हरवल्यात, ते तुला ठावकच आहे. होय दादा, सगळं मला ठाव आहे. त्याच्यासाठीच मी तुला बोलवलं या. तुझ्याकडनं आम्हाला थोडीशी मदत होईल असं वाटलं म्हणून तुला बोलवली बघ. दादा, माझ्याकडनं जेवढी बी मदत होईल तेवढी मी करायला तयार आहे बघ. पोरानं हुडकायची एक बी जागा आम्ही सोडली नाही. सगळीकडे हुडकलं, खरं एकच जागा राहून गेली बघ. कुठली का? मुंबई. मुंबईला पोरं पळून गेले असतील असं आम्हा सगळ्यांनी वाटायला या. तवा त्यासनी तिकडे जाऊन हुडकायचा आमचा विचार आहे.
त्याच्यासाठी तू आम्हासनी मदत करावीस अशी आमची इच्छा आहे बघ. दादा, तेवढ्या दांडग्या शहरात कुठं म्हणून पोरासनी हुडकायचं? दांडगा आवाढेव वाढलंय त्या शहर. बघशील तिकडं सगळ्या बिल्डिंग याच बिल्डिंग या. गावाकडे येताना त्या शहरातनं बाहेर पडायलाच गाडीला 2 तास लागतात. चालायला वाट गावत नाही. एवढी सगळी माणसंच माणसं भरल्यात. सगळीकडनं माणसांचा लोंढा मुंबईतच येतो या. तसल्या माणसांनी गजबजलेल्या त्या मोठ्या शहरात कसं नि कुठं हुडकायचं पोरासने? शंकर, मुंबईतल्या आमच्या गाववाल्यांच्या गाल्यात गावातली लई माणसं राहतात असं मी ऐकलं या. त्यासनी सांगून बघूया. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की जरा नजर देऊन पोरासनं हुडकतील तरी. गावली तर गावली. प्रयत्न करून बघायला काय गेलं? खरं दादा कुठं म्हणून हुडकणार? जाशील तिकडं सगळी मुंबईच आहे का? तिथल्या रेल्वे गाड्या, बसी, टॅक्सा, मोटारी, दांडगं काम आहे ते घे. मला बी अजून काही जास्ती कळत नाही तिथलं. एवढी वर्ष तिथं राहतोय खरं. खानावळ, गाला आणि कामावर आहे ती सुपारी बाग. एवढंच माहिती आहे बघ मला. दुसरीकडे कुठं जायचा कधी प्रसंगच आला नाही. गाल्यातल्या कुठल्या तरी माहितीच्या पोराला संगत घेऊया आणि फिरूया पोरासनी हुडकायला. मग चालते की. बोलणं चालू असताना रुक्मिणी गंभीर चेहऱ्यानं चहा घेऊन बाहेर आली व तिनं सर्वांना चहाचे कप दिले. घडलेल्या घटनांचा ताण आणि झालेल्या तणामनाचं नुकसान स्पष्ट दिसत होतं. चहा देऊन रुक्मिणी आत गेल्यावर शांताच्या आधारानं अशा काठी टेकत टेकत हळूहळू बाहेर आली. शांतानं तिला एका खुर्चीत बसवलं. तिचा अवतार पाहून शंकरच्या मनात गलबलून आलं. त्याला फार वाईट वाटलं. पहिली कशी होती पोरगी आणि आता हिचं काय होऊन बसलंय असं त्याला वाटलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.